श्री कुलस्वामिनी खंडेरायाच्या उत्सवाच्या निमित्तानं जय मल्हार मित्रमंडळ आयोजित भव्य भजन स्पर्धा वर्ष 35वे मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या निमित्तानं आज आणि उद्या या स्पर्धांचं आयोजन मित्रमंडळ असेल आणि समस्त ग्रामस्थ मलगेवाडी असेल आपल्या सर्वांच्या माध्यमातून होत असताना नमस्कार, PDF चॅनलमध्ये तुमचं स्वागत। कुलदैवत श्री खंडेराया यात्रेनिमित्त मलगेवाडी तालुका खेड येथे 2 आणि 3 जानेवारी दरम्यान आयोजित राज्यस्तरीय भजनी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या स्पर्धेत राज्यभरातून एकूण 78 भजन मंडळांनी सहभाग नोंदवला होता। स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेल्या फायनल फेरीत 24 भजन मंडळांची निवड करण्यात आली। या स्पर्धेत भजन सम्राट संचाचा बहुमान श्री काळभैरवनाथ प्रासादिक भजन मंडळ मानगाव जिल्हा रायगड या संघाला मिळाला। प्रथम क्रमांक संयुक्त श्री काळभैरवनाथ प्रासादिक भजन मंडळ रायगड, विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ करमाळा जिल्हा सोलापूर। द्वितीय क्रमांक संयुक्त पीर साहेब प्रासादिक भजन मंडळ मेंगडेवाडी निरगुडकर, गोपाळकृष्ण भजनी मंडळ गोसासी। तृतीय क्रमांक संयुक्त स्वरसाधना भजनी मंडळ कोरेगाव भीमा, सालसिद्धेश्वर भजनी मंडळ गोहे। स्पर्धेचे परीक्षण हभप नितीन महाराज सुकरे, शरद महाराज भागवत आणि प्रदीप महाराज मोहिते यांनी केले। सूत्रसंचालन प्रवीण मलघे आणि अभिषेक मलघे यांनी केले तर निवेदन केले। कार्यक्रमाला आमदार बाबाजी काळे, उद्योजक सय्यदभाई इनामदार, तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे, दीप्तीताई भोगाडे, रोहिणीताई थिगडे, राजेंद्र पाचारणे, विजयाताई शिंदे, जयसिंग भोगाडे, गणेश थिगडे, विनायक घुमटकर, सरपंच अनिताताई मांजरे, दिलीप दुबे, बापूसाहेब चौधरी, सदस्या कांचन मांजरे, सागर मांजरे, महेश होले, अनिता मांजरे, अशोक मांजरे, सचिन मांजरे, अजिंक्य मांजरे, गणेश कातोरे आदी मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन उपसरपंच मोहिनी प्रवीण मलघे, मान्य उपसरपंच प्रियांका मंगेश मलघे, सदस्य घनश्याम मलघे, मान्य उपसरपंच सतीश मलघे, विभाग प्रमुख राहुल मलघे, योगेश मलघे, अरुण मलघे, गुलाबराव मलघे, भगवान मलघे, साहेबराव मलघे, माऊली मलघे, रोहिदास मलघे, अशोक मलघे, विजय मलघे, बाळासाहेब मलघे, सुनील मलघे, गणेश मलघे, सचिन मलघे, रवी मलघे, तुषार मलघे, विकास मलघे तसेच जय मल्हार मित्रमंडळ आणि समस्त ग्रामस्थ मलघेवाडी यांनी केले। या स्पर्धेने भक्तिमय वातावरण निर्माण करून यात्रेला आणखी उत्साहपूर्ण बनवले।